Hi student, good evening everybody. You are most welcome in my channel Learn English Grammar and Textbook. Today we are going to learn about question tag. It is most important part of grammar and almost in each and every examination such kind of question is given, and that's why it is very necessary to learn about question tag. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, आता आपण बघूया क्वेश्चन टॅग. आपल्या पाठ्यपुस्तकातील फार महत्त्वाचा हा ग्रामरचा टॉपिक आहे आणि या ग्रामरच्या टॉपिकला जवळपास सगळ्याच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात असते आणि म्हणून याचा पूर्णतः अभ्यास करून घेणे फारच जरुरी आहे. तर पाहत रहा हा माझा चॅनल आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. आणि यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासह स्पष्टीकरण देणार आहे आणि म्हणून मध्ये स्किप करायचं नाही, मध्ये सोडून जायचं नाही. पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे, तर सुरू करूया. ओके. क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग मराठीमध्ये याला अनुप्रश्न म्हणतात. अनुप्रश्न. तर विद्यार्थी मित्र, अनुप्रश्न किंवा क्वेश्चन टॅग म्हणजे काय? तर एका विधानार्थी वाक्याला शेवटी लावलेला प्रश्नार्थक सूचक शब्दसमूह म्हणजेच क्वेश्चन टॅग होय. तर क्वेश्चन टॅग म्हणजे काही प्रश्न माहिती विचारण्यासाठी केलेला नसतो, तर विधानार्थी वाक्याला पुष्टी मिळवण्यासाठी एक संक्षिप्त विचारलेला प्रश्न म्हणजेच क्वेश्चन टॅग होय. तर बघूया याच्यामध्ये काही एक्झाम्पल, आणि मी अगोदर एक्झाम्पल लिहून देणार आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर काही स्पष्टीकरण देणार. ठीक आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल फर्स्ट. ही इज अ टीचर. फुल स्टॉप. आता याचा परीक्षेत असं लिहिलं असेल, ॲड क्वेश्चन टॅग. अशा स्वरूपाचा प्रश्न दिलेला परीक्षेत. तर याला क्वेश्चन टॅग कसं करायचं? तर यासाठी पहिला मी बोलत जातो. पहिला नियम त्याचा असा आहे, वाक्य जसेच्या तसे लिहून घ्यावे अगोदर. ही इज अ टीचर. वाक्य जसेच्या तसे अगोदर लिहून घ्यावे. त्याच्यानंतर त्याला कॉमा द्यावे. पहिला नियम असा आहे की वाक्य जसेच्या तसे लिहून घ्यावे. दुसरा नियम आहे कॉमा द्यावे. त्याच्यानंतर काय करावे, या दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद आहे का ते बघावे. जो सहाय्यक क्रियापद असेल तर त्याला लिहून घ्यावे. इथं सहाय्यक क्रियापद इज आहे, तर इज लिहून टाकलं. त्याच्यानंतर हा वाक्य बघायचं होकारार्थी आहे की नकारार्थी आहे. जर याच्यामध्ये हा होकारार्थी आहे तर याला, या सहाय्यक क्रियापदाला हा जो नॉट आहे तर याचा संक्षिप्त रूप जो आहे N'T, हा संक्षिप्त रूप याला जोडून टाकावे. तर संक्षिप्त रूप आपण जोडून टाकलं. आता काय झालं, हा इजंट झाला. त्याच्यानंतर जो वाक्याच्या सुरुवातीला जो कर्ता होता, तर कर्ता हा काय आहे, ही आहे. तर हिला जसंच्या तसं लिहून घ्यावे. ठीक आहे, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे हा आपला उत्तर तयार झाला. ॲड क्वेश्चन टॅग आपण बनवलेला आहे. ठीक आहे, तर आता दुसरं एक्झाम्पल बघूया. दे आर टायर्ड. हा एक वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये आता क्वेश्चन टॅग करायचं आहे. तर कसं करायचं? तर पहिला नियम काय आहे, वाक्य जसेच्या तसे लिहावे. दे आर टायर्ड. वाक्य जसेच्या तसे लिहावे. त्याच्यानंतर कॉमा द्यावे आणि कॉमा दिल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद आहे का ते बघायचं. तर सहाय्यक क्रियापद आहे, आर आहे. आता इथं
पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते बघायचं. आपला नियमच आहे की दिलेला वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो. तर याला नॉटचा संक्षिप्त रूप जोडावे म्हणजे आरंट करून टाकावे. आणि त्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला जो होता तर तो कर्ता इथं लिहून टाकायचा. आता कर्ता हा दे हा सर्वनाम आहे म्हणून देला इथं मागे लिहून टाकायचं आणि प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा पद्धतीने क्वेश्चन टॅग झालेलं आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघूया. शी इज नॉट क्लेव्हर. आता याच्यामध्ये क्वेश्चन टॅग लावायचा आहे. तर पहिला नियम काय आहे, वाक्य जसेच्या तसे लिहावे. शी इज नॉट क्लेव्हर, वाक्य जसेच्या तसं लिहिलं आहे. त्याच्यानंतर कॉमा द्यायचं. कॉमा दिल्याच्यानंतर यामध्ये सहाय्यक क्रियापद काय आहे, इज आहे. तर इजला जसंच्या तसं लिहायचं. आणि इजला लिहून झाल्याच्या नंतर हा बघायचं वाक्य कसं आहे, निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह आहे. म्हणजे जर हा वाक्य निगेटिव्ह आहे तर याला नॉट जोडायची काही गरज नाही. आणि जो वाक्याच्या सुरुवातीला जो कर्ता आहे त्याला जसंच्या तसे इथं लिहून टाकायचं. आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे कॉमा, सहाय्यक क्रियापद आणि वाक्याच्या सुरुवातीला जो कर्ता आहे तो जसाच्या तसा लिहून इथं क्वेश्चन मार्क लिहून दिलं. तर अशा प्रकारे हा आपला उत्तर तयार झाला. आता चौथा बघूया. जसं आता इथं आपण एखादं नाव लिहू शकतो. गोपाल इज वर्किंग हार्ड. आता एक सेंटेन्स आहे, गोपाल इज वर्किंग हार्ड. याला क्वेश्चन टॅग लावायचा आहे. तर आपण कसं करणार, गोपाल जसाच्या तसा, गोपाल इज वर्किंग हार्ड, पूर्ण वाक्य जसंच्या तसं. मग याला कॉमा द्यायचा. कॉमा देऊन गोपाल इज वर्किंग याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद काय आहे तर इज आहे. इज लिहून टाकायचं. त्याच्यानंतर हा निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे तर अफर्मेटिव्ह आहे. तर याला मग निगेटिव्ह नकारार्थी आहे याला काय करावं लागेल, याला नॉट लावावं लागेल. या सहाय्यक क्रियापदाला इथं नॉट लावावा लागेल. आणि वाक्याच्या सुरुवातीला कोणता कर्ता आहे तर गोपाल हा आहे. इथं सर्वनाम नाही तर नाम आहे, गोपाल आहे. तर हा पुरुष आहे म्हणून इथं काय येईल, ही येईल आणि प्रश्नार्थ चिन्ह. जर दिलेल्या वाक्यामध्ये सुरुवातीला एखादा नाम असेल तर तो नाम सर्वनाम आहे. तो नाम कोणता लिंग त्याचा पाहून आणि त्याचे वचन पाहून त्यामध्ये आपण सहाय्यक इथं सर्वनाम वापरू शकतो. आता चौथ्या क्रमांकाचा एक्झाम्पल बघूया. 5व्या क्रमांकाचा एक्झाम्पल बघूया. चिल्ड्रन आर प्लेइंग. तर याचं क्वेश्चन टॅग करण्यासाठी काय करायचं, पहिला नियम आहे वाक्य जसंच्या तसं लिहायचं. चिल्ड्रन आर प्लेइंग. त्याच्यानंतर कॉमा आणि याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद बघायचं काय आहे, आर आहे. हा निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे तर हा अफर्मेटिव्ह आहे म्हणून याला नॉट जोडायचं संक्षिप्त रूप. नॉट जोडलं. त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला काय, चिल्ड्रन. हा चिल्ड्रन कसा आहे, हा अनेक वचन आहे. हा जो नाम आहे हा कसा आहे, अनेक वचन आहे. म्हणून इथं काय करायचं, अनेक वचन आहे म्हणून THY दे वापरायचे ना. शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर अशा प्रकारे दिलेला वाक्य जर सुरुवातीला तो नाउन एक वचन आहे की अनेक वचन आहे ते बघायचं आणि त्याच्यानंतर त्यासाठी सर्वनाम वापरायचं. तर अशा प्रकारे समजा इथं एखाद्या मुलीचं नाव असेल तर त्या मुलीचं नाव असल्यामुळे इथं शी येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता
पुढचं एक्झाम्पल बघूया. 6वं एक्झाम्पल. आता या प्रत्येकामध्ये आपल्याला सहाय्यक क्रियापद कोणतं ना कोणतं सहाय्यक क्रियापद होतं. आता बघूया. रीता प्लेस हॉकी. तर याचा आपल्याला आता क्वेश्चन टॅग करायचा आहे. तर कसा करता येईल? वाक्य पहिला नियम कसा आहे की वाक्य जसंच्या तसं लिहावे. रीता प्लेस हॉकी. वाक्य जसंच्या तसं पहिला नियम. त्याच्यानंतर त्याला कॉमा द्यायचं. कॉमा दिल्याच्या नंतर बघायचं पहिला नियम काय, वाक्य जसंच्या तसं लिहायचं. दुसरा नियम कॉमा द्यायचा. तिसरा नियम या वाक्यामध्ये असलेला सहाय्यक क्रियापद शोधायचं. पण इथं आपल्याला सहाय्यक क्रियापद दिसत नाही. जेव्हा सहाय्यक क्रियापद दिसत नसेल तर तेव्हा मूळ रूप बघायचं क्रियापदाचा. हा प्लेज आहे. तर प्लेज असल्यामुळे काय करायचं, जर क्रियापदाला यस, ईएस किंवा IES हा प्रत्यय लागलेला असेल तर तेव्हा काय करायचं, इथं डज वापरायचं. आलं लक्षात? इथं हा यस लागल्यामुळे आपल्याला इथं डज वापरावा लागला. आता डज. आता याच्यामध्ये हा होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? तर हा होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग नकारार्थी येईल. ठीक आहे, असं नकारार्थी येईल. त्याच्यानंतर रीता ही मुलगी आहे म्हणून काय करावं लागेल, इथं शी वापरावा लागेल आणि क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे जर वाक्याच्या सुरुवातीला मुलीचं नाव असेल आणि मूळ क्रियापद सहाय्यक क्रियापद न देता समजा मूळ क्रियापद असेल तर अशा वेळेस मूळ क्रियापदाच्या रूपाप्रमाणे इथं डू, डज, डीड पैकी 3 पैकी मूळ क्रियापदाला बघून काय उपयोगात आणता येईल ते बघायचं आणि शेवटी जो कर्ता आहे त्या कर्त्याप्रमाणे इथं सर्वनाम वापरावे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यावे. तर ठीक आहे, हाही तुम्हाला समजला असेल. तर याच्यावर अजून काही एक्झाम्पल बघून घेऊया आपण. 7वा एक्झाम्पल बघूया. गणेश प्लेड क्रिकेट. हा जसं वाक्य आहे हा विधानार्थी वाक्य आहे. तर पहिला नियम कसा आहे, वाक्य जसंच्या तसं. गणेश प्लेड क्रिकेट. आणि त्याच्यानंतर दुसरा नियम काय, कॉमा द्यायचं. तिसरा नियम बघायचं याच्यामध्ये की क्रियापद कसं आहे, इथं प्लेड आहे. इथं सहाय्यक क्रियापद आहे का? सहाय्यक क्रियापद नाही. या सेंटेन्समध्ये सहाय्यक क्रियापद दिसत आहे का? नाही. तर जेव्हा सहाय्यक क्रियापद नसेल तर तेव्हा मूळ क्रियापद बघायचं तो कोणत्या रूपात आहे. तर इथं प्लेड हा मूळ क्रियापद दुसऱ्या रूपात आहे आणि जर मूळ क्रियापद दुसऱ्या रूपात असेल तर तेव्हा काय करायचं, सहाय्यक क्रियापद डीड वापरावे. काय वापरावे? डीड वापरावे. डीड. त्याच्यानंतर हा निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह आहे? तर हा अफर्मेटिव्ह आहे म्हणून याला नॉट जोडायचं. निगेटिव्ह क्वेश्चन टॅग लावायचं. तर डिडंट झाला. डिडंट नंतर गणेश हा मुलगा आहे म्हणून काय येईल, इथं ही येईल आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. तर विद्यार्थी मित्र हो, हा आता आपल्याला समजला असेल. गणेश प्लेड क्रिकेट डिडंट ही. हा कसा डिडंट ही आला तर ते बघितलं आहे. तर आता आपण इथं 7 एक्झाम्पल बघितलं आहे. तर 7 एक्झाम्पलमधून काय लक्षात आलं आपल्या? 7 एक्झाम्पलमधून काय लक्षात आलं तर ते एकदा पुनरावलोकन करून प्रिव्ह्यू बघून घेऊया. तर वाक्याचा क्वेश्चन टॅग म्हणजे काय? तर क्वेश्चन टॅग म्हणजे अनुप्रश्न. अनुप्रश्न म्हणजे काय की विधानार्थी वाक्याला जेव्हा एखादा प्रश्नार्थक सूचक शब्दसमूह वापरला जातो तर तेव्हा त्याला क्वेश्चन टॅग असे म्हणतात. क्वेश्चन टॅगमध्ये फक्त सहाय्यक क्रियापद आणि सर्वनामाचाच उपयोग होतो आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह लागतो. आता याच्यामध्ये एक्झाम्पल लिहून दिले आहे. ही इज अ टीचर. ॲड क्वेश्चन टॅग करत असताना सगळ्यात प्रथम तो वाक्य जसंच्या तसं लिहायचं, तो विधान जसंच्या तसं लिहायचं. त्याच्यानंतर पहिला नियम
हा आहे. त्याच्यानंतर दुसरा नियम कॉमा द्यायचं आणि तिसरा नियम काय आहे तर सहाय्यक क्रियापद बघायचं. सहाय्यक क्रियापद हे विधान जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचं. तर इथं हे होकारार्थी आहे म्हणून इथं काय केलं इजलाच नॉटचा संक्षिप्त रूप लावला आहे, इजंट झाला आहे. आणि जो वाक्याच्या सुरुवातीला सर्वनाम होता तर तोच सर्वनाम इथे जसंच्या तसं लिहिला आहे. त्याच्या दुसऱ्या वाक्यामध्ये बघा दे आर टायर्ड. तर याच्यामध्ये वाक्य जसंच्या तसं लिहायचं. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा. कॉमानंतर वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद आहे का ते बघायचं. सहाय्यक क्रियापद आहे आणि त्यानंतर बघायचं हा निगेटिव्ह आहे की अफिर्मेटिव्ह. तर तो अफिर्मेटिव्ह आहे म्हणून क्वेश्चन टॅग निगेटिव्ह ठेवावे. आणि त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला जो सर्वनाम होता तो सर्वनाम इथे दे जसेच्या तसे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न शी इज नॉट क्लेवर. हा एक वाक्य आहे, याला क्वेश्चन टॅग लावायचा आहे. तर क्वेश्चन टॅग लावत असताना पहिला नियम की वाक्य जसंच्या तसे लिहावे. दुसरा नियम की दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद शोधावे. सहाय्यक क्रियापद इथं इज आहे तर त्याला जसेच्या तसे लिहावे. दुसरा नियम त्यानंतरचा नियम की जर हा विधान होकारार्थी असेल तर नॉट जोडावे, नॉटचा संक्षिप्त रूप जोडावे. आणि जर हा निगेटिव्ह असेल तर नॉट जोडण्याची काही गरज नाही. तर हा निगेटिव्ह असल्यामुळे इथं नॉट जोडायची काही गरज नाही. आणि वाक्याच्या सुरुवातीला जो सर्वनाम आहे कर्ता जो आहे, कर्ता इथं शी आहे तर शीला जसंच्या तसे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. त्याच्यानंतर गोपाल इज वर्किंग हार्ड या विधानामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हा वाक्य जसंच्या तसं अगोदर लिहायचं पहिला नियम. दुसरा नियम इथं कॉमा द्यायचं. तिसरा नियम या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद आहे का ते बघावे. सहाय्यक क्रियापद आहे इज आहे. त्याच्यानंतर बघावे हा निगेटिव्ह आहे की अफिर्मेटिव्ह. तर हा अफिर्मेटिव्ह आहे म्हणून इथं निगेटिव्ह द्यायचं. आणि शेवटी इथं आपल्याला सर्वनाम लिहायचं आहे. तर सर्वनाम लिहित असताना काय करायचं की वाक्याच्या सुरुवातीला काय आहे तर तो नाम आहे. गोपाल हा नाम आहे. हा गोपाल हा पुरुष वाचक आहे म्हणून यासाठी आपण इथं ही वापरलेलं आहे सर्वनाम. तर आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह अशा पद्धतीनं याचं क्वेश्चन टॅग सोडवलेलं आहे. त्याच्यानंतर बघा चिल्ड्रन आर प्लेइंग यामध्ये वाक्य जसंच्या तसं. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा. कॉमानंतर या वाक्यामध्ये बघायचं सहाय्यक क्रियापद आहे का आहे. त्याच्यानंतर बघायचा हा अफिर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर अफिर्मेटिव्ह आहे म्हणून क्वेश्चन टॅग निगेटिव्ह. त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला जो चिल्ड्रन आहे तर हा नाम आहे चिल्ड्रन. चिल्ड्रन हा अनेक वचन आहे म्हणून इथं सर्वनाम दे वापरलेला आहे. त्याच्यानंतर बघा रीता प्लेज हॉकी. तर याच्यामध्ये रीता प्लेज हॉकी तर हा वाक्य जसंच्या तसं लिहायचं. कॉमा द्यायचा. कॉमा दिल्याच्यानंतर पटकन बघायचं याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद आहे का तर सहाय्यक क्रियापद या वाक्यामध्ये दिलेलं नाही. तर डायरेक्ट मूळ क्रियापद बघायचं. मूळ क्रियापदाला पहिल्या रूपात दिलेलं आहे आणि त्याला यस जोडलेला आहे म्हणून त्यासाठी इथं डज लावायचं. आता इथं निगेटिव्ह आहे की अफिर्मेटिव्ह आहे तर हा अफिर्मेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह इथं क्वेश्चन टॅग लावायचं. तर डजलाच एन अपॉस्ट्रॉफी टी हा नॉटचा संक्षिप्त रूप जोडायचा. आणि शेवटी रीता मुलगी असल्यामुळे त्यासाठी आपण त्याच्याऐवजी शी हा सर्वनाम वापरलेला आहे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलेला आहे. आता शेवटचा गणेश प्लेड क्रिकेट. तर याच्यामध्ये वाक्य जसंच्या तसं कॉमा द्यायचा. आणि या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद आहे का बघायचं. सहाय्यक क्रियापद नाही आणि म्हणून इथं मूळ क्रियापद बघायचं. मूळ क्रियापद कशामध्ये आहे तर हा भूतकाळामध्ये आहे. जर भूतकाळामध्ये आहे तर तेव्हा सहाय्यक क्रियापद टू डूचा रूप डीड घ्यायचा. डीड. आता डीड घेतल्यानंतर यामध्ये बघायचं इथं अफिर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तर हा अफिर्मेटिव्ह आहे म्हणून इथं नॉटचा संक्षिप्त रूप जोडायचा. डिडंट झाला. आणि त्याच्यानंतर शेवटी वाक्याच्या सुरुवातीला जो बघायचं कर्ता काय आहे गणेश आहे हा पुरुषवाचक आहे म्हणून इथं ही वापरलेला आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा आजच्या या व्हिडिओमध्ये बघितला आहे. क्वेश्चन टॅगबद्दलची माहिती बघितलेली आहे. यानंतरच्या अजून बऱ्याच क्वेश्चनला आपण इथं बघणार आहोत. तर परंतु हा आपला व्हिडिओ फार लांबलचक होऊन जाईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तर कॉमेंट निश्चितच कळवायला पाहिजे. आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने अजून प्रश्न कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे तर त्याबद्दलचे सुद्धा आपले विचार या कॉमेंट्समध्ये बघायचे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं, तर निश्चितच याला सबस्क्राईब करून घ्यायचं. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. सी यू.